सध्या राज्यभरामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे ते आता धनगर समाजांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येत आहे आणि पंढरपूर या ठिकाणी 8 जे आहे ते कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्याला साधारणतः 8 दिवस देखील झालेले आहे। आता हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील झिरो फाटा या ठिकाणी जे आहे ते जिंतूर फाटा या ठिकाणी रास्ता रोको मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। आता याच रास्ता रोको करण्यात आलेला आहे, या संदर्भामध्ये कोणत्या मागण्या आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आम्हाला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे घटना क्रमांक 36 वर धनगर समाजा एसटी मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये अशी नोंद आहे, परंतु त्या ठिकाणी धनगर आणि धनगड असा थोडासा उल्लेख झालेला आहे आणि ते धनगड असल्यामुळं हे आमचं आरक्षण या ठिकाणी होत नाही। पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगड हा कुठंच अस्तित्वामध्ये नाही, म्हणून आमचं हे म्हणणं आहे की बाबा धनगर आणि धनगड एकच समजून या शासनानं धनगर म्हणून आम्हाला या प्रमाणपत्र द्यावं, अंमलबजावणी करावी आणि आमच्या मुलाबाळाला आम्ही वडील उपोर्जित हा शेळ्या मेंढ्याचा धंदा करणारे भटकेमुक्तमधली माणसं खेड्यापाड्याने माळा जंगलाने मेंढ्या वळणारी मंडळी आहे। या मंडळीचं पूर्वीचं तर झालंच, पण आता भविष्यामध्ये मुलाबाळाला शिक्षणाकरता त्याचा लाभ व्हावा। नेमक्या कोणत्या आणखीन मागण्या आहेत आपण काय सांगाल? आमच्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेमध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत कोण्याही सरकारनं त्या आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही। त्यासाठी आमचे बांधव पंढरपूर येथे उपोषणला बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आज इथं रास्ता रोको करत आहे। सरकारला आमची लास्टची विनंती आहे, या नंतर नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू आणि आमचं आरक्षण मिळवून घेऊ। धन्यवाद। आपण पाहिलं की संपूर्ण राज्यभरामध्ये असेच आंदोलन देखील चालू आहेत, आणखीन या ठिकाणी जे आहेत बांधव आहेत, काय सांगाल आपण? आमच्या धनगर समाजाची मागणी नाही तर गेल्या 70 वर्षापासून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे, पण 2014 मध्ये ज्यावेळेस बारामतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं धनगर समाजाचं, त्यावेळेस युतीच्या देवेंद्र फडणवीस यांनी आणि सुभाष देसाई यांनी लेखी सुद्धा आश्वासन दिलं की बा आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला 15 दिवसामध्ये धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करू। पण गेल्या 10 वर्षापासून केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे, पण यांनी संपूर्ण आमच्या धनगर समाजाची फसवणूक केली आहे। यामुळे आता यापुढे आम्ही शांत बसणार नाही, यापुढे याही जास्त आज रास्ता रोको आहे, यापुढे आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात इशारा देखील करण्यात येत आहे आणि सरकारनं आता आमचा अंत पाहू नये अशी देखील भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।